जब तक है जी तब तक तू पी, जब न रहेगा जी तो कौन कहेगा पी. तुझ्या भोवती फिरे भोवऱ्यासारखा कुत्रा फासव्यामध्ये नवऱ्यासारखा. नाम्या म्हणतात मला, नाम्या. हा, सारे गाव पेटवून द्यायची ताकद नाम्यामध्ये. ज्या मायला बघतो सारा गाव पेटून असा शेकत बसतो, शेकत. त्या मायला आप्पा हो लयच उन्हाच्या कार बसलाय. जरा कुराड शिवटून आणले, दांडा बसवला जरा निभार. काय आता कोणाला तोडता दांडा बसून? आता कोणाला बांधूर हे जरा स्वच्छ ठेवावं लागतात बाबा. हा बरं मी पण जरा ताशीत होतो दंड. हा तासला का? तासला. बर झाला जेवण? जेवण झालं, मग अशीच केलं जेवण. चुना आहे का? आता कोणाला लावतो बाबा? कोणाला लावायचा चुना? आपल्या आपणच लावून घ्यायचा आहे का? तुला एक सांग का, हा हे चुना म्हणजे माणसाची अशी तलप आहे. काय? ह्याला येळभर भाकर नाही दिली तर माणूस खायचा नाही. पण 4 किलोमीटर पथवर कोण माणूस जर नाही दिसला हा तर हे चालत जाईन तेवढं, पण चुना आणीन त्याच्याकडून. हा, इतका बिनलाजा माणूस ह्या चुन्यासाठी असतो. अहो आप्पा, तुमची न माझी दोस्ती ह्या चुन्यामुळे तर टिकून आहे का नाही? अंगाशी. द्या मग ट्राय. च्या मायला पांड्याने आप्पा लय गुलगुल बोलत बसलेत के. सारा गाव पेटवला. आता हे दोघं कशी काय एकमेकाला एवढे गुलगुल ह्यांच्यात काडी टाकतो आणि असं शेकत बसतो. नाही ह्यांचा फांगडा केला तर नावाचा नाम्या नाही. बघतो चेकीकडे. खरे खरे खरे. बर असू द्या, चुन्याचं राहू द्या. जरा दंड थोडा राहिलाय, मी येतो तासून. बर बर बर. घे आवरून पटकीन काम, मग जाताना सोबत जाऊ घरला. हो होय 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 हा हा चालतंय आप्पा. हा. फोन आला बघा मला. बर बर, मी जातो मग. हो हो या बघा घरनं फोन आला. तुझं आवरून झालं की मला हाक मार तेवढे. हो हो हो. हा हा. पूजा बोल की, काय म्हणती? जेवायला वय? बर बर बर, येतो येतो येतो. चालतंय, ठेवू का ग? थोडा दंड राहिलाय. हा हा, हे काय हे इकडं राहिलाय? बर बर बर. अरे नाही मी इकडं. अरे पांडा, अरे तू काय करतोय इथं रे? काय नाही, दंड तासायचा होता. अरे पांडा, तुला लय भोळा रे, भोळा. का काय झालं? गायवणी तू गरीब आणि कोंबडीवणी. काय? अरे लय गरीब रे तू. अरे गरीब हाय कळतंय मला. तुला चपटीला पैसे पाहिजेत का? अरे पैसा बकेळ आहे आपल्याकडे, पैशाची काही कमीच नाही. मग अडचण काय? अडचण ते आप्पा कुठे ते आप्पा तू बोलत होतो ना, गुल्लू गुल्लू ते काय झालं? अरे सारा गाव म्हणतोय, अरे आपण 100 टन ऊस काढलाय, 100 टन. हा, आणि तुझा किती रे? माझा 40 टन गेलाय. अरे त्याने 100 टन काढला, तुझा 40 टन. काय आहे का नाही डोक्यात काही विचार? हे बघ ना म्या, ती आता त्याचं आप्पाचं कष्ट आहे, माझं कष्ट वेगळं, त्याचं कष्ट वेगळं. अरे पण ह्यो रस्ता कुणाच्या रानातून जातो सांग बरं? रस्ता माझ्या रानात न जातो. आणि मग त्याला जायला तू जर वाटच नाही दिली तर तो कशाचं 100 टन काढीन? अरे ना म्या, तू म्हणतो ते सगळं खरं आहे, पण आप्या माझा मैत्र आहे की, मी त्याला असा कसा आडवी रानात नाही जाऊ देणार. अरे सारा गाव आप्पाच्या नावानं उद करतोय. तुझं काय रे? काहीच नाही तुझं. तू असाच राहिला बघ ना, आप्पाचाच गवगवा चाललाय सगळ्या गावात. सगळं गाव आप्याचा जय जयकार करतंय, मला नाव ठेवतंय. सगळे नाव फू फू करतात, फू. आयला, हे तर माझ्या ध्यानातच नाही की आलं.
हा मग मी कशासाठी ध्यानात आणून देण्यासाठीच आहे मी. ना मी तू म्हणतो ते बरोबर आहे. आता आपल्याला ह्या रानात जाऊच देणार नाही. अगदी काय पण होऊ वाघ दे, माझा. तू माझ्या पाठीमागं उभा राहा. मी हे हा, इथं उभा राहा. तुझ्या पाठीमागे मी राहत जा, थांब जा. हा, हे. आता येऊ दिस त्याला सांगितो ह्याच्या आईला. हा लका माझ्या बांधाला बांध, मित्र मित्र म्हणून माझा पार जीव खाल्ला त्याने. असला कसला मित्र असतो आप्या. ए आप्या, आयला हे पांड्या मला का आवाज देतो या. बाहेर निघ हरामखोर, बाहेर निघे डंगरिया. आला का तुझं धोतरच पिवळं करतो बघ. ये तू बाहेर त्योक. ये डांगरे. आजपर्यंत मला वैचून खाल्लं, माझ्या उरावर बसून 100 टन ऊस घालवला. इकडे का रे का रे हा आवाजावर बोलायचं, काय बिर म्हणायचं नाही. तुला उन्हाने काय परिणाम झाला काय तुझ्या मेंदूवर? असं का बरळायला लागला आरो तर बोलतोय? तुझ्या वयाचा आहे काय मी? माझ्या वयाचा? हा मग तुझ्या संग भांडणं करा तुझ्या वयाचं व्हावं लागतं का मला? हा अरे काय डांगऱ्या थेरड्या. आला का काय झालं पोरा तुला? ही जमीन कुणाची? जमीन आपलीच आहे. आपली नाही, मग ही तुझी, ही माझी. ही रस्ता जी दिसतोय ती कुणाच्या रानातला रस्ता आहे? अरे आपल्याच आहे रानात. आपल्या नाही म्हणायचा. मग तुझं वेगळं आजपासून. मित्र ठीक आहे, मित्र कामापुरतं. मित्राचा फायदा लय घेतला तो, माझा फायदा लाकाच. तरी म्हणलं ह्यो माझ्या उरावर कस काय 100 टन जास्त काढतो, माझ्याच रानात ऊस नेतो, माझ्याच रानात ट्रॅक्टर चालवतो आणि माझ्यावरच वरतोंड करून बोलतोय रे. ह्याला कोणतरी गुरु भेटलेला दिसतोय गड्या. कोणी शेणा केला रे तुला? कोणी शाना बिना हात लावायचं काम नाही, माझ्या रानात पाऊल ठेवायचं नाही आजपासून, तुला सांगतोय बघ. अरे पांडबा असं का बरळायला लागला येड्यासारखा? नाही नाही पाणबा बिनबा काय नाही लका. म्हणजे गावात तुझे वावा जय जय कारण आम्हाला माग थू थू. हा बघ माझं बघ सगळं कुसळ दिसतंय आणि तुझं कसं टवटवीत हिरवगार आलंय का रे आप्या? आला का रानात रात्रंदिवस आबत तुम्ही म्हणून आलंय ती काय असंच येतं का सांग बरं? आम्ही काय टाइमपास करायला येतो का मग? रानात कशासाठी येतो? जख मारायला येतो का मग आम्ही रानात? हा आम्ही पण काबड कष्ट करतो ना, आमचं का जास्त येत नाही? हा तुझं जास्त येतं. तुझा एकमेव रस्ता म्हणजे माझ्या रानात ना. जोपर्यंत तुझा रस्ता बंद करत नाही माझ्या रानात, तोपर्यंत तुझं उत्पन्न कमी होत नाही, तू भिकायला लागत नाही. हा तुला नीट सांगतो या, काय सांगतो? नीट ऐकून घे. ऐकतोय. हे रस्ता म्हणतोय का नाही, हा. ही मेच दिलेली जमीन आहे या. लय रोबा भांड नको. तू माझ्या रानात न जातो हे ध्यानात ठेव. ह्याला काय पुरावा संबंध काय घे जमीन तुझा असण्याचा? उतारा जाऊन बघ तिथं तलाठी हापीसला गिन्यान गेलेल्या. कशाचा तलाठी गेला तिकडं उड्यात? हा ही माझी जमीन आहे. कुराडच घालीन पुन्हा जर म्हणलं माझी जमीन आहे काय. माझे टाक्यात म्हाताऱ्यात दात राहिलं नाही, मसनात जायची का कुऱ्हाड दांडक्यात. जर टाकले ना मुंडक्यावर ही बोलाय सुद्धा तोंडात औषध रचना माकड तोंड्या. ए जास्त माझ्या नादाला लागू नको, तुला सांगतोय बघ आपिया. पांड्या, आरो तर बोल नको पांड्या, नीट बोल जरा काय थोडा. करशील? काय काय करशील रे? हात लावू नको पांड्या. हात काय मी पाय पण तुझ्या तुझ्या तर- बापा काय मला वाहन उचलतो काय? आता मग वाहन उचलतो काय मला? अरे मग माझ्या उरावर खाऊन मला सांगितलं कोणी काय सांगायचं ते? येतंय का बोलाय दातीच की जरा जीभ आहे का तोंडात? मला सगळं सांगितलं कोणी काय सांगायचं आजपर्यंत फक्त मित्र मित्र हा, म्हणून गोडा. तेच म्हणलं तुला कोणीतरी गुरु भेटला रे म्हणून बोलतोय, नाहीतर काय टाप आहे माझी बोलाय तुला मुस्काडीत लावीन एक. भेटला मला सांगितलं जी काय केलं ते आजपर्यंत मला सगळं सांगितलं. 100 टन ऊस जातो तेच काय उगवल्या मावळल्या मी रानात खपतो बोंबलत हेंडून येतो कुठं तासभर काम करायला सांगतो बरं. मला काय सांगायचं नाही. माझ्या रानात गावात उचल तुझं. उचल 2 मिनिटात उचल गावात. मी उचलत नाही, माझा रस्ता आहे तो यायचा ना. हो हे बाहेर बघ माझं डोकं खाऊ नको गावात माझ्या उचल. रानात ना बाहेर हो तुला आता माझं सांगतोय. डोकं खाऊ नको. हे बघ तुझ्या बरं, आईला मी दिली जमीन. तुझ काय माझ्या आईला तू जमीन दिली म्हणजे मी दिली जमीन, हे रस्ता मी दिलाय. काय संबंध? काय संबंध? बघ ना उत्तर आधी माझं लागतंय का नाही. अरे काय संबंध माझ्या आईला तुझी जमीन द्यायचा? जाऊन ये तिथं विचार लोकाला ना आईला विचार. त्याच्या आईला ह्या म्हाताऱ्याचा लय मोठा गोळ आहे. तुला आता सुट्टी नाही. अरे तुला तुला आता सुट्टी नाही बिकला लावीन तुला. हो ते बी घेईन जमीन. सुताक बाहेर निघ ह्या जमिनीत ना. नाही तू बाहेर निघ.
तुझा 40 नाही तुझा 30 नाही इथनं बाहेर निघ, चल. निघ तू, ए, निघ. पांडे अंगाला हात लावू नको. तू हांगाला हात लावू नको. जेव्हा चल, निघ. कुऱ्हाड घालीन तुला. कुऱ्हाड खो, दांड कर. शहाणपणा कर, तू जत्रा काय आहे ना, माझ्या- आता तुला आहे ना, आता तुला नाही आता सुट्टी. मारीन का तू नाही? मला हा. सोड. शहाणपणा कर आपल्या नको. तुला सांगतोय कुऱ्हाड सोड. हो. कुऱ्हाड नरडे- नाही. नरडे काढीन तुझं. माझ्या यात वाईट नाही कोण. आपल्या तुझ्या तर तुला का शहाणपणा आता- कर? तू काय माझ्या नादी लागतो तुला का? आता दंड कस टाकतो बघ हा, आता. दंड टाक. आता तुझ्या तर राहायचा. आता तुला सुट्टीच नाही. तुला सुट्टी नाही बघ खाऊ. माझ्याशी का भांडण कर तू काय तुला सांगतो. चांगलीच पेटलेली दिसते. आता जातो आणि असं आगीत तेल ओततो ना, बघा जाता नामे म्हणतात मला त्या मायला. म्हाताऱ्या पांड्या तुला सुट्टी नाही. आता तुझा कुऱ्हाडीचा एक घाव 2 तुकडे करणार म्हाताऱ्या. आता हे बघ. तुला सांगतोय माझ्या नादा लागणू अजून मी. नादाला हा नाम्या पांड्या नाम्या बरं झालं तू आला. हा? आता विषय खलास करून टाक. विषय खलासच करायचा आहे ह्याला. माझे राहायला अरे. लावतो आता. अरे अरे आप्पा एवढे एवढे लेकरू आहे. अरे तुला ऐकत नाही वय रे. दर दगड गेला दगड ह्याला. तुला दया का दगड झोक दगड ए, तुला आडवा करे. दगड तुला माझ्या नादा लाग नको. काय तरी कुऱ्हाड विषय खलास करून टाक. विषय नाम्या तू म्हणतोय म्हणून बघ आता विषय ह्याला खलास. कुऱ्हाड देतोय. ए, तुला दगड सांगतो. घालीन तुझ्या डोक्यात कुऱ्हाड रक्त घालीन मळच बघ, तुला करेन. सांगतो. हा. हा? एक रट्टा दिसतो का? माझ्या रानात ना पाऊल अशी बाजूला कर. कोच पाडीन का नाही तुला? नाही तू माझ्या रानात आहे तू पांड्या. जायला तुझ्या आता तुला आलं का? आलं का आता मला? तुम्ही आला म्हाताऱ्याला हात मी आला. अयो. सरपंचाला बोलून घे. आताच्या आता मला ही पाहिजे सरपंच. हा हाणतोय लगा. विषय खलास करून विषय अरे थांब ए, सरपंचाला बोलू दे. हॅलो सरपंच. हॅलो हा मीटिंग मध्ये जरा महत्वाची मीटिंग होती. बरं बरं बाटली तरी आणायची की अरे मग दगडाकडे कोण लक्ष देणार. आप्या तुझं काय खरं नाही. अयो. येऊ दे सरपंच आता येतात सरपंच. हा अरे काय चाललंय. सरपंच तुम्ही अरे, लगेच मस्तीला का मारलं इथं. तुम्ही लगेच आला सरपंच तुमच्याच राहणार होतो मीटिंगला. माझ्या रानात. हा हिरीवारी? मीटिंग होती. अरे, आला काय काय? नाही बाटली सुद्धा नव्हती नेली. बाटली सुद्धा नव्हती नेली. हा, मग दगडाकडे कोण बघणार. तरी म्हणलं सगळी दगडाचा वास काय येतोय. या म्हाताऱ्याला सांगा. काय झालं काय लागाय म्हातारीची अवस्था करून टाकली तुम्ही. हा उठा उठा उठा. आलं का? हाणत्याची वेळ लागा. अयो म्हाताऱ्या माणसाला का मारलेला. अयो. का मारलं. या म्हाताऱ्याने माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. विचारा त्या नाम्याला. अतिशय बरोबर लय अरे काय पांडाला का तू. हे नाम्याचं ऐकून भांडणं करताय तू. मग सारं गाव पिटवलं हाणा हाणा चांगला हाणा अरे गाव पिटवलं हे ह्याला गावात हाकलून द्या चाललं आमचं. काय केलं त्याने. अरे माझ्या घरात बी भांडणं लावली ह्यांनी. कसं काय? माझ्या बायकोला नाही ती लपडे सांगितले ह्यांनी. माझ्या घरात बी भांडणं लावल्यात. म्हणजे ते भांडण लावतय का. हा आणि तू बी लागा एवढा शहाणा सुरता गडी त्याचं ऐकून भांडणं करताय तुम्ही. ए नाम्या इकडे आणि म्हाताऱ्या माणसाला कुशाला मारतो. इकडे मी काय केलं मी इकडे. काहीच नाही केलं. अरे इकडे म्हणतो ना. सरपंच साहेब अरे पुढे इकडे पुढे. अरे सरपंच तुमचं लय मोठे आहे हो. हा काय मला काय मी काय नाही. सरपंचाचं काय मोठे. भांडणं लावल्यात तुला. सरपंचाचं मोठं वजन मोठे. का मोठे काय. हा का मोठे. बर सारे माझ्या घरात बी भांडणं लावल्यात. कुठले नाही ते लपडे सांगितले माझ्या घरात. कुठे लपडे आहे रे. खरं तीच बोलतो मी. काय खरं बोलला. अहो, मी म्हणजे ना अरे तुमच्या दोघांची चांगली मैत्री होती. ही कुठे बी जाते. एखाद्या चांगलं चाललं असलं ही तिथं जाऊन शिकत आहे आणि त्यांची भांडणं लावते आणि लगेच दुसरीकडे निघून जाते. असलं ह्याला आपल्या गावात ठेवायचं नाही आज. अरे असं करते का नाम्या. अरे, नाही मी काहीच नाही केलं. बर नाही गेलं आप्पा. झोपेवाण्याची. आप्पा माझ्याकडनं लय मोठी चूक झाली आप्पा. शांत अरे बोल नको मला. तेव्हासारखं माणसाला तो मारला का पांडा. तुला कळायला पाहिजे शहाणा सुरता माणूस आहे तू. हा तुमची पहिल्यापासून किती मैत्री. एका गांडीने हागायला लागा तुम्ही आणि कुशाला आता भांडणं करायला लागलाय. काय कळतं का नाही तुम्हाला. माझ्याकडून चूक झाली सरपंच साहेब. कसं आहे दोघाच्या मैत्रीमध्ये तिसरा जर कोण आला बाडखाव तर दोघाच्या मैत्रीमध्ये तुट पडते. ह्या बाडखावाने ते काम केलंय. अरे ही मिठाचा खडा आपल्या गावात पडलेला मोठलं सगळ्यांचं कुणाचे गुढे ठेवलं ना खरं खरड गेलं.
बर ते सगळं सोडा सरपंच साहेब, हे माग का फिरते तुमच्या? मला संडास आलंय. संडास संडास आले तर जा ना जेवारीमध्ये. जेवारी मध्ये नाही, मग मागच्या सरपंचानी माझं संडास मंजूर केलेलं खाल्लं. खाल्लं? खाल्लं. संडास खाल्लं? हा, अरे तुला संडास पाहिजेत ना? पाहिजे मला संडास. अरे संडास आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा, सकाळचा रोजचा का? नाही नाही तसं नाही, यांना मंजूर करून देणार आहे. असं वय हा. सरपंच साहेब, काय का असाना, तुम्ही आज आमचं डोळा उगालं, आमची मैत्री पुन्हा जागी केली. आप्पा मला माफ करा आप्पा. त्याचे मिठी मार, त्याला मिठी मार. आप्पा या. दुसऱ्याचं आहे काय बुद्धी, काय शेण खाय गेली ते बरं तुझे नाल आहे का? हे हरामखोराचं काय करायचं आप्पा? याला करा पाहिजे. गावात हाकून द्यायचं, तडी पार करायचं आपल्या गावामधून. बघता काय मग सगळेजण याला हाना. तर याला काठी हाना, कुऱ्हाड माझं घ्या. कुठं गेलं दांडकं पोरं? माझी काठी धर कुऱ्हाड. ह्याच्यात तर आता आयलं. पळू दे मरू तिकडे, चल तू. आप्पा. ना ह्या नालायकांच्या जर पुन्हा नादी लागला ना पांड्या, हा. त्या कुऱ्हाडीने जीव घेईन तुझा. नाही आप्पा, माझ्याकडनं चुकलं आप्पा. आपली मैत्री अशीच राहिली पाहिजेत. नालायका हाणतो बरं मला. शेती कशी करतात तेवढं सांगा मला, हा? म्हणजे माझा पण 100 टन जाईल. हा? हा. या या तुम्हाला पाचतो. पाच. पाणी पाणी पाचतो या.